नमस्कार गाईज, कशा आहात सगळे? मस्त मजेत ना. तर आज आम्ही आलेलो आहोत खोपोलीला एनडी फिल्म वर्ल्ड या ठिकाणी. इथे खूप साऱ्या पिक्चरची शूटिंग वगैरे झालेली आहे. होते का नाही माहीत नाही, पण बघण्यासारखं भरपूर काही आहे. हे दाखव, विश्वसुंदर या एनडी फिल्म स्टुडिओमध्ये आम्ही एंट्री केल्या आतमध्ये एवढं भारी वाटत होतं की नंतर आम्हाला उत्सुकता लागून राहिली की पुढे पुढे किती भारी असेल. तर चला तुम्ही पण आमच्यासोबत बघा पुढे नेमकं काय आहे, कोणत्या पिक्चरची शूटिंग झाली. हो, त्याला बोनसाय म्हणतात. काय म्हणतात? बोनसाय. आम्ही कटिंग म्हणतो. तर बोनसाय पैसे जमा केले आणि आता आली बघायला फिल्म सिटी. आणि हे सर्व पिक्चरचे नाव आहेत. हा, मेला पिक्चर झाला का? बाबुल, महल, चोरी चोरी, देवदास. देवदास हो ना. नवीन शिमला जुने इथं झाले, आता नाही होती. आता नाही होती शूट. फोटो काढायचे कुणाला? नाही काढायचे आम्हाला. नाही आम्ही ते नव्हतं म्हणत. आम्ही काय एवढीच चुते नाही. शाहरुख खान, आपला शाहरुख खान बघा. गाणं टाकतो त्याच्यावर मस्त पैकी. हे कोणत्या पिक्चर मध्ये होत्या बा? हे सुंदर आहे. काय म्हणतो पडले पण हा. आपल्याला असं वाटायचं ते पहिले खरंच पॅरिसला वगैरे शूटिंगला जात असतील ना. इथेच आहे सगळं. गणपती, इथे वरती बघितलंस का? हाय. तर इकडं आहे छोटी छोटी मुंबई. खूप क्यूट खूप छान वाटते ना ही छोटी मुंबई. मला तर खूप जास्त आवडली. आता थोडीशी थोडंसं बांधकाम आता खूप वर्षाचं असल्यामुळं थोडंसं अडगळीत झालेलं आहे का. तरी पण बांधकाम म्हणजे इथे पिक्चरचे शूट बघताना किती भारी. जसं आपल्याला वाटतं की नाही पिक्चर शूट करण्यासाठी खरंच ह्या राजवाड्यात गेलेत किंवा हा एक राजवाड्याचा सेटअप, पण असं काही नाही. हे सगळं बांधकाम इथे केलेले आणि तेही लाकडाने केलेले. त्यामुळे लाकडाने केलेलं असल्यामुळे खूप भारी वाटते. बघा इथे तोफा म्हणजे बरंचसं काही म्हणजे एक पिक्चर शूट करण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते, काही करावं लागत नाही. आणि ते पण 100% पिक्चर इथे शूट झालेले नाही. एका पिक्चरचा 1% सीन, काहींचे 2% सीन असे पिक्चर. आपण जेव्हा हा सगळा सीन एखाद्या पिक्चरमध्ये बघतो त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की नाही आपण पण ही प्लेस बघितली पाहिजे, आपण पण या ठिकाणी गेलो पाहिजे, किती भारी असेल ना ही जागा वगैरे वगैरे असं प्रत्येकाला वाटतं. मला तर वाटतंच. तुम्हाला वाटतं का? कमेंटमध्ये नक्की सांगा. तर जेव्हा आपण रियालिटीत बघतो ना त्यावेळेस छान वाटतं, पण असं एवढं काही विशेष वाटत नाही. आणि हा सेटअप बघा, हा सेटअप तर खूपच भारी. हा सेटअप एखादा किल्ल्याचा सेटअप किंवा राजवाडा सेटअप
अप असल्यासारखा हा सेटअप दिसतोय. म्हणजे इथे पण एखादी म्हणजे राजवाड्याची किंवा शूटिंग वगैरे झालेली असणार. त्याचे दरवाजे बघा, इतके वर्ष झाले ह्या बांधकामाला तरी पण त्याचे दरवाजे किती स्ट्रॉंग आहेत. म्हणजे ना खरंच पहिली बांधकाम ही लाकडाची असो किंवा मातीची असो, बांधकाम म्हणजे बांधकामच होती. सो हा पण सेटअप मला खूप जास्त आवडला. किती भारी आहे ना. सो हाऊ स्वीट. तर हा आहे शिष्य महल, पुरेपूर काचेचा. म्हणजे ह्याचं पूर्ण बांधकाम काचेचं होतं. सगळं काचेची फरशी, काचेचा बेड, काचेचा टिपवाय, काचेच्या खुर्च्या, हे सगळं काचेचं होतं. इथे भिंत नावाची, सिमेंट नावाचा असा प्रकारच नव्हता. आम्हाला तर पुरेपूर खालच्या ज्या फरशा, ज्या लादी, स्टाईल्स किंवा काय XYZ ते सर्व काचेचं होतं. आणि ते प्रेम रतन धन पायो ह्या पिक्चरची शूटिंग झालेली. इथे काचेचा दरवाजा, म्हणजे सर्व काही काचेचं होतं. सो बघायला खूप भारी वाटत होतं हे सर्व काचेचं म्हणलं. इथे बघा पडकावाडा वगैरे. इथे पानिपत ह्या पिक्चरची शूटिंग झालेली आहे. ते बघा, ते भुजबुर दिसत असेल तुम्हाला, तर तिथे पानिपत ह्या पिक्चरची शूटिंग झालेली आहे. सो आता जाऊया आपण. बघा बाहेरून पडकावाडा दिसत होता, पण आतून बघा किती भव्यशाली. बघा इथे पण गणपतीचं दर्शन झालं. सो हा पण एक महाल. इथे ना वेगवेगळ्या पिक्चरची शूटिंग झालेली. शिवाजी महाराजांच्या काही पिक्चरची शूटिंग, खंडेरायाच्या मालिकेची शूटिंग इथे झालेली आहे. पण ती जुनी आता नाही. आता सध्या हा बंद आहे. फक्त एक मनोरंजन बघण्यासाठी, प्रेक्षकांना बघण्यासाठी पाताळ राणी हे ठिकाण आहे. सो बघू शकता बाजीराव मस्तानीचा पण पिक्चर आय थिंक इथे शूट झालेला असावा. जर तुम्हाला माहित असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पेट्या, आणि ह्या चुली. हो दरवाजे. तर आता आम्ही आलो आहोत एका सुंदर आणि माझ्या आवडत्या अशा ठिकाणी. सांगा बरं हे ठिकाण काय असेल. तर ह्या वाड्यामध्ये कोणता पिक्चर शूट झाला असेल, तर इथे पिक्चर शूट झालेला आहे प्रेम रतन धन पायो. आठवते का तुम्हाला हा वाडा? नीट बघा, आतमध्ये अंधार आहे, तर नंतर लाईट लागल्यावर लय भारी वाटतं. तर लाईट पण लावलेले आहे, तर तुम्ही बघू शकता. आणि हा वाडा आहे लाकडाचा, फर्निचरचा, पुरेपूर लाकडाचा वाडा आहे. सो त्याच्या पायऱ्या काही तुटलेल्या होत्या, त्यामुळे त्या पायऱ्या वगैरे बंद करून ठेवल्या होत्या. का तर हे आहे वरचा सीन, जो की सेकंड फ्लोअरवरचा. सो खूप भारी वाटत होतं. हे बघा, म्हणजे अंधारात आम्हाला भीती वाटत होती, तरी पण फायनल आम्ही सेकंड फ्लोअरवर बाहेर आलो. तर वरून हा नजारा किती सुंदर दिसत आहे. बघा हा वाडा किती भारी वाटतोय ना. असं वाटत देखील नाहीये की हा लाकडाचा वगैरे. बघा आता लाईट लागलं काय भारी दिसतंय. इथे प्रेम रतन धन पायो ह्या पिक्चरची 90% शूटिंग झालेली आहे. सो मला पूर्ण ND फिल्म स्टुडिओमध्ये फक्त हा वाडा आवडला आणि एक शिष महल, हे 2 वाडे आवडले.
अरे बघ तू गेलं पोरग बघ पोर पळायला लागले अरे यार गिरे चांगला काढा चांगली पोच दिली ए नीट बघ हा आहे गुफा. आम्ही आतमध्ये गेलोत पण एवढा अंधार होता ना की खूप जास्त भीती वाटत होती. आणि आतमधलंच म्हणजे बऱ्यापैकी हा सर्व नजारा आम्ही बघितला. तिथे पुढे जे काही हत्यारं वगैरे सुद्धा आहेत. सो मी तुम्हाला दाखवते ती हत्यारं. हे बघ का इथून पायऱ्या वगैरे म्हणजे आतमध्ये पण भरपूर काही सुविधा आहे ज्या की भोले बाबा वापरत होते. सो ह्या काही हत्यारं वगैरे. पण नंतर इथे आम्हाला कसा तरी आवाज यायला लागला म्हणजे कशा तरी पक्ष्यांचा वगैरे. तर आम्ही पटकन बाहेर आलो कारण अंधार पण होता. सो मला पण खूप जास्त भीती वाटत होती. हे बघा ह्यांनी मस्तपैकी भोले बाबाच्या माळी वगैरे परिधान केलं. हे बघा इथे पण खूप सारी हत्यारं वगैरे. हा सीन पण खूप जास्त भारी वाटला. तर मला आय थिंक की इथे मावळे म्हणजे शिवाजी महाराजांचाच एखादा सीन इथे शूट झालेला असावा. कारण तिथलं ठिकाण पण तसं आहे, तिथली रचना पण तशी. आणि हे बघा आपल्या मावळ्यांची तलवारी ढाली म्हणजे हे सर्व त्यांचंच. आणि इथे बघा भाले हे दिसायला असं खूप जड वाटायचं पण एवढं काही जड नव्हतं ते. झोपाळा वगैरे म्हणजे इथे असाच एखादा तानाजीचा किंवा असा शिवाजी महाराजांवर आधारित असा एखादा पिक्चर शूट झालेला असावा. पण इथे पण खूप जास्त भारी वाटत होतं. नंतर हा सीन आठवतोय का तुम्हाला? इथे मेला पिक्चर शूट झालेला. म्हणजे तिथल्या त्या झोपडी मेला पिक्चर मधल्या झोपड्या वगैरे त्या पण त्या झोपड्या वगैरे एकदम पॅक बांधून ठेवलेल्या आहेत. बघा हा सावकाराचा वाडा. चला बघूया आपण आता सावकाराच्या वाड्यात काय काय. चूल बघा सावकाराची. म्हणजे इथे मेला पिक्चर शूट झाला होता तो म्हणजे 1-2-3% फक्त इथे मेला पिक्चरची शूटिंग झाली होती.